वाशिम जिल्ह्यात थकीत वीज बिल धारकांवर महावितरणने मोठी धडक कारवाई केली आहे। तब्बल 9,000 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून 50 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्याने स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ऑटो डिस्कनेक्शन प्रक्रिया राबविण्यात आली आहे। सविस्तर माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वीज बिलांची थकबाकी सातत्याने वाढत होती। महावितरणकडून वारंवार सूचना देऊनही अनेक ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर कडक पाऊल उचलण्यात आले। 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी झालेल्या ग्राहकांवर स्मार्ट बिलच्या माध्यमातून ऑटो डिस्कनेक्शनची कारवाई करण्यात आली। या धडक मोहिमेत सुमारे 9,000 वीज जोडण्या तात्काळ खंडित करण्यात आल्या। वरिष्ठ स्तरावरून वीज बिल वसुलीचे आदेश दिल्यानंतर वाशिम जिल्ह्यात ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। महावितरणच्या पथकांकडून गावागावात जाऊन थकबाकीदारांची यादी तयार करण्यात येत असून वीज बिल न भरणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहकांची धावपळ उडाली असून वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गर्दी वाढताना दिसून येत आहे। थकीत बिल तात्काळ भरल्यास वीज जोडणी पुन्हा करण्यात येणार असल्याचेही महावितरणने सांगितले आहे।